तर बहिरम बाबाचं दर्शन तर सर्वांचं छानच झालं होतं, पण विषय राहिला होता तो म्हणजे या गाढवा. तर हा गाढव कोण आहे आणि याचं नाव काय हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा. तर नमस्कार मित्रांनो, आज मी जाणार आहे बहिरम बाबाच्या यात्रेसाठी, कारण तिथं आम्ही छान असा रोडगेचा बेत वगैरे केला होता आणि छान असा स्वयंपाक करणार होतो. म्हणून वाटेत जाताना पूर्ण नगरीतून पेढा वगैरे घेऊन घेतला. तिथचा पेढा खूप फेमस आहे, खाऊन बघितला. नंतर पोहोचलो आम्ही बहिरम येथे आणि तिथे सर्वात पहिले जे आमचं काम होतं ते म्हणजे जागा शोधणं, कारण जागा तिथे सहसा मिळत नाही. म्हणून अवघ्या अर्ध्या तासानंतर आम्हाला भेटली तिथे जागा. म्हणून जागा मिळताच पटकन आम्ही तिथे गेलो आणि सर्व तिथं स्वच्छ वगैरे करून घेतलं. आणि नंतर गाडीत आम्ही जे सामान घेऊन गेलो होतो, जे आम्हाला स्वयंपाकासाठी लागणार होतं ते आम्ही काढून घेतलं. आणि रोडगे बनवण्यासाठी जे वाफा तयार करतात तो पण आम्ही करून घेतला होता. आणि सगळ्यात पहिले आम्ही छान अशी भेल वगैरे करून नाश्ता वगैरे करून घेतला. आणि नंतर लगेच मग गेलो मी पाणी वगैरे आणण्यासाठी, कारण तिथचं पाणी पण खूप असं फेमस आहे. कारण लोक म्हणतात की त्या पाण्यातच छान अशी चव आहे, म्हणून तेच पाणी आम्ही विहिरीतलं घेणार होतो स्वयंपाक बनवण्यासाठी. मग नंतर लाकडं हे पण आम्ही आणलं होतं, कारण चुलीवरचा स्वयंपाक हा खूप छान लागतो आणि भाजीचा वास तर खूप छान असा येत होता. रोडगे पण तयार झालेले होते, त्यांना मग लगेच आम्ही घेऊन घेतलं शेकून. गौरा वगैरे आधीच आम्ही छान अशा घेऊन गेलो होतो आणि त्यांना पेटून आधीच ठेवलं होतं. नंतर त्या छान असे रोडगे शेकले. मग गेलो बहिरम बाबाच्या तिथे नैवेद्य घेऊन. तर गर्दी तुम्ही बघू शकता. मग तिकडे आल्यावर मग आम्ही केलं म्हणजे जेवण वगैरे करून घेतलं रोडग्याचं छान असं. नंतर गेलो यात्रेत फिरण्यासाठी. तर आम्ही घेणार होतो मातीचे भांडे. तर मी घेतला होता असा छान असा माठ घेतला होता मातीचा, तो मिळाला 350 रुपयाचा. नंतर जो गाढवाचा जो प्रश्न राहिला होता तो म्हणजे हा आपला पन्नालाल, तर याचं नाव पन्नालाल आहे. आणि हा गाढव पूर्ण असं म्हणजे सांगतो की कोण कोणाची बहीण वगैरे. त्याला जर आपण प्रश्न विचारला माझी बहीण कुठे, तर तो बरोबर तिथे जातो असा आणि सर्वांचे प्रश्न वगैरे सांगतो. मग यात्रा बघता बघता आम्हाला झाली ती रात्र. मग आम्ही घरी येण्यासाठी निघालो. तर असा होता हा माझा मिनी ब्लॉग. आवडल्यास लाईक आणि फॉलो नक्की करा. धन्यवाद.